वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण मुदतवाढ मिळाली किंवा नाही मिळाली त्या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे किंवा ऑथेंटिक माहिती जी आहे ती बघणार आहोत. सोबत जाहिराती किती अपलोड झाल्या त्या संदर्भात, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीपर्यंत कोणकोणत्या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहे, पसंतीक्रम नेमके आपल्याला कधी मिळणार आहे, सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहोत. आणि कालचं जे प्रसिद्धीपत्रक होतं, ज्याच्यामध्ये खाडाखोड करण्यात आली होती आणि जे व्हायरल करण्यात आलं होतं, त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक भरती 2025 संदर्भात जी काही नवीन अपडेट आहे त्या सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, कालच्या तारखेमध्ये एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते व्हायरल करण्यात आलं होतं. आणि तुम्ही जे प्रसिद्धीपत्रक बघितलं तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काही गोष्टी एडिट करण्यात आल्या होत्या, आणि ते एडिट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला समजून जातं की हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर आलं नव्हतं. तर त्याच्यामुळं ते प्रसिद्धीपत्रकामध्ये जी काही माहिती सांगितली होती की मुदतवाढ 10 दिवसाची किंवा 11 दिवसाची अजून वाढवून देण्यात आलेली आहे. त्या प्रसिद्धीपत्रक सांगितलं होतं की 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. पण ॲक्च्युली मुदतवाढ कालच्या तारखेमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं नाही आहे. आता अधिकृत माहिती किंवा ऑथेंटिक माहिती अशी आहे की ज्या काही जाहिराती आहे स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था आणि आदिवासीच्या आश्रमशाळा, तर यांच्या ज्या जाहिराती आहे बऱ्याच किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. जवळपास एकूण पदसंख्येची जी आकडेवारी आहे पवित्र पोर्टलवर पूर्ण जाहिरातीची जी आकडेवारी आहे ती जवळपास 22,000च्या आसपास आहे. आणि उरलेल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा असतील, मग त्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदा आहेत, 4-5 जिल्हा परिषदा, जसं आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आणि काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांचा सुद्धा थोडा इश्यू येतोय. तर त्यांच्या संदर्भात सुद्धा जे आहे त्यांना योग्य पद्धतीनं जे आहे कालच्या तारखेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणाऱ्या बाकीच्या जागा आणि सोबत खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ज्या काही जागा असतील त्याच्यामध्ये काही इश्यू येत असेल किंवा तांत्रिक अडचणी असतील किंवा काही कोणत्याही प्रकारची एखादी गोष्ट असेल तर ती करण्यासाठी जे आहे 4-5 दिवस किंवा 3-4 दिवस जे आहेत त्यांना दिलेले आहे. ॲक्च्युली टॅब जो आहे सुरू राहील जाहिराती त्यांच्या अपलोड होईपर्यंत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी बाकीच्या ज्या तुम्हाला हे सांगितलं होतं की BMCची जी जाहिरात आहे ती सुद्धा येऊ शकते. कला क्रीडा शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला मिळू शकते, त्यांच्या बाबतीत सुद्धा निर्णय होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जाहिरातींची एकूण आकडेवारी 22,000च्या पुढे सुद्धा जाऊ शकते. म्हणजे कशी, आता समजा 2-4 किंवा 4-5 दिवसामध्ये जे आहे तुम्हाला आकडेवारी जी आहे 22,000पेक्षा जास्त जे आहे पाहायला मिळणार आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की 2-4 दिवसामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये म्हणजे आजच्या तारखेमध्ये किंवा उद्याच्या तारखेमध्ये एक प्रसिद्धीपत्रक जे आहे येऊ शकतं. याबाबत स्पष्टीकरण देण्यात येईल की कालचं जे प्रसिद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं उमेदवारांना कशा पद्धतीनं कोणत्या तारखेपर्यंत म्हणजे मुदतवाढ एक तर मिळाली किंवा नाही मिळाली, तर मुदतवाढ दिलेली नाही आहे, मुदतवाढ मिळालेली नाही, हा पहिला प्रश्न. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरातीचा टॅब पूर्णपणे बंद झाला का, तर ज्या काही जाहिराती असतील किंवा आस्थापना असतील ज्यांच्या जाहिराती अजूनही पवित्र पोर्टलवर अपलोड होण्याच्या बाकी आहे तर त्यांच्यासाठी 2-4 दिवस जे आहे त्यांना टॅब जो आहे उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. तसंच टॅब तो राहील. ॲक्च्युली बंद करण्यात आलेला नाही आहे. त्यांच्यामध्ये ज्या काही दुरुस्ती असतील ते केल्या जातील आणि ते जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. जाहिरातींची आकडेवारी 22,000+ आहे. त्याच्यासमोर जागा अजून जातील, कारण की त्या एकूण जाहिराती आल्यानंतर थोडीफार पदांची त्याच्यामध्ये भर पडू शकते. आता आली गोष्ट की एकूण जाहिराती आणि त्याच्यानंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा कधीपर्यंत मिळू शकते. ठीक आहे, तर आता मुदतवाढ मिळाली तर नाही, मुदतवाढ बंद झाली, जाहिराती आता येणार नाहीत ज्या काही राहिल्या असतील त्या. पण ज्या काही बाकी आहे किंवा प्रोसेसिंगमध्ये जाहिराती आहे ते आता पवित्र पोर्टलवर पूर्णपणे येतील. त्याच्यामुळे उमेदवारांसाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे की जेवढ्या जाहिराती येण्याच्या बाकी होत्या त्या सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. आता आली गोष्ट पसंतीक्रम देण्याची. तर बघा, पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आहे, हा जो महिना आहे जुलै महिन्यामध्ये आता 2-4 दिवसामध्ये जे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जाहिराती पूर्णपणे पवित्र पोर्टलवर येतील. त्याचा पूर्ण बघितलं जाईल कोणकोणत्या जाहिराती कोणकोणत्या मीडियमच्या आहे. मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियम. मराठी मीडियमच्या जागा सर्वाधिक असतात, मराठी मीडियमच्या जागा चांगल्या प्रकारे येतील. उर्दू मीडियमच्या जागासुद्धा ज्या आहेत त्यांची पदसंख्या ॲक्च्युली उमेदवारसुद्धा कमी असतात, त्याच्यामुळे त्यांच्या जागासुद्धा बऱ्यापैकी येतील. आणि इंग्लिश मीडियमच्या जागासुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये येतील. ठीक आहे, हिंदी मीडियम किंवा इतर मीडियमच्या जागा ज्या आहेत त्यासुद्धा जसे उमेदवार आहेत त्याप्रमाणे किंवा जशा दरवर्षी येतात त्यानुसार यावर्षी शिक्षक भरतीमध्ये येतील.
वर्गानुसार प्रत्येक वर्गासाठी 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी आणि 11वी 12साठी किती किती जागा आलेल्या आहे त्यानुसार त्याचं विभाजन केलं जाईल. आता बघा, पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, तर पसंतीक्रम देण्याची सुविधा आता हा जुलै महिना आहे, जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 23-24 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतील. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की बुवा ज्या जाहिराती आहे त्यांची पडताळणी केल्या जाईल. पूर्ण जाहिराती बघितल्या जातील, किती जाहिराती आहे, एकूण किती पदसंख्या आहे, कोणत्या माध्यमांच्या किती जागा आहे, कोणत्या वर्गाच्या जागा आहेत, हे सर्व बघितल्यानंतर परत एकदा जे आहे पूर्ण गोष्टी झाल्यानंतर त्याच्यासाठी 5-6-6-7 दिवस जातील. आणि त्या गेल्यानंतर जे आहे जुलै महिना हा पूर्ण त्याच्यामध्ये जाईल. जुलै महिना गेल्यानंतर आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती मिळू शकते. म्हणजे ऑगस्ट महिना आपल्यासाठी लकी ठरणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स देण्याची सुविधा जी आहे उमेदवारांना उपलब्ध केल्या जाईल. आता जाहिरातींना पूर्णविराम मिळाला असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे जाहिरातींना एकूण पूर्णविराम मिळालेला आहे. मुदतवाढ देण्यासंदर्भात आता सद्यस्थितीमध्ये जी आहे, जी सद्यस्थिती दिसते त्यानुसार मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जे आहे एनी हाऊ कंडिशन पसंतीक्रम देण्याची सुविधा उमेदवारांना मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली ती की जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम कशा पद्धतीचे द्यायचे. तर बघा, पसंतीक्रम देण्यासंदर्भात आपण आतापर्यंत हे पसंतीक्रम कसे द्यावे, कोणकोणत्या जागेला कशा कशा चूज करावं या संदर्भात व्हिडिओ बनवलेला नाही. तर पसंतीक्रम कसे द्यावे त्या संदर्भात व्हिडिओ लवकरच येईल. पसंतीक्रम देण्याची प्रोसेस जी आहे ती जर तुम्ही योग्य पद्धतीने दिली तर निवड होण्याची शक्यता वाढते. कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पसंतीक्रम द्यायचे, कोणत्या वर्गाला जास्त प्राधान्य द्यायचं, कोणत्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, कोणत्या ठिकाणी जास्त आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला योग्य तो व्हिडिओ जो आहे लवकरच मिळून जाणार आहे. आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता कमी दिवस आहे तुमच्याकडं पसंतीक्रम देण्यासाठी. 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जे आहे या सगळ्या सुविधा नवीनच एक म्हणजे आता तर पहिले मी सांगतोय की बुवा 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हे प्रसिद्धीपत्रक पाहायला मिळेल की किती जाहिराती आल्या, कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला न्यूज बुलेटिनद्वारे किंवा प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केलेले असतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये पसंतीक्रम येणार आहे, त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले तर निवड होऊ शकते. ठीक आहे, तर आय होप या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांनी या सगळ्या गोष्टींद्वारे स्पष्टीकरण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. आणि कालचं जे प्रसिद्धीपत्रक होतं ते फेक होतं, त्याच्यामध्ये कोणतीही तथ्यता नव्हती. कोणत्याही उमेदवारांना जे आहे असं समजायचं नाही की 31 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ठीक आहे, तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तुम्हाला आनंद झाला किंवा नाही झाला. आता मुदतवाढ जी आहे मिळालेली नाही आहे, जाहिराती पवित्र पोर्टलला आलेल्या आहे आणि बऱ्यापैकी किंवा चांगल्या प्रमाणात जाहिरातींची पदसंख्या आहे. त्याच्यामुळे तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.